आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखोंच्या दिंड्या पंढरपूर नगरीत जाऊन पोहोचल्या। पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी दिंडी जाऊन पोहोचली। मात्र जुन्नर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याची समाधी श्री क्षेत्र आळे या ठिकाणी आहे। आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली, मात्र तरी देखील आळ्यातील या रेडा समाधीला दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागलेली पाहायला मिळाली। जे भाविक पंढरपूर नगरीपर्यंत जाऊन पोहोचलेले नाहीत, ज्यांना जाता आले नाही, अशा भाविकांची मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी या संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याच्या समाधीच्या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली। या ठिकाणी सुंदर अशा सभामंडपाचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी दर्शनासाठी दर्शनबारीची अगदी सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली। मंदिर सुंदर अशा फुलांनी सजवलंय, नटवलंय। विविध फुलांच्या माध्यमातून मंदिराची सजावट केली। आलेल्या भाविक भक्तांना अतिशय योग्य पद्धतीने सुटसुटीत दर्शन घेता यावं अशी व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली। तर प्रत्येक ठिकाणी NCCचे विद्यार्थी येणाऱ्या भाविकांना दर्शनबारीच्या संदर्भात मार्गदर्शन करतात। आलेल्या प्रत्येक भाविकाला विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि रेडेश्वर महाराजांचं दर्शन घेता यावं अशी व्यवस्था अतिशय चोख पद्धतीने देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे। ह्या देवस्थान ट्रस्टच्या विनामंडपाचं काम सुरू आहे। भाविकांनी लाखोच्या रूपाने देणगी या विनामंडपाच्या निमित्तानं दिलेली पाहायला मिळते। अजूनही भाविकांचा देणगीचा ओघ सुरूच असलेला पाहायला मिळतोय। महिला भगिनींनी आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी विशेष गर्दी केलेली पाहायला मिळाली। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले तोच हा रेडा। ज्ञानेश्वर माऊली पैठणहून आळंदीच्या दिशेने निघालेले असताना या रेड्याने याच ठिकाणी आपला देह ठेवला, म्हणून श्री क्षेत्र आळेगाव त्या दिवसापासून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं। रेडेश्वर महाराजांच्या समाधीला 721 वर्ष पूर्ण होत आहेत। आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। या ठिकाणी वैद्य एकादशी आणि शुद्ध एकादशी या दोन्ही एकादशी अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजऱ्या केल्या जातात। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांनी आळे मंदिर परिसरात गर्दी केलेली पाहायला मिळाली। या ठिकाणी विविध दुकानं, खाऊचे स्टॉल, विशेषतः उपवासाच्या पदार्थांचे दुकानं थाटलेली पाहायला मिळाली। तर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दानशूर देणगीदात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकाला खिचडीचा प्रसाद देखील देण्यात आला आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत सुमारे 100 किलो खिचडीचा प्रसाद संपला असल्याचंही यावेळी नागरिकांनी बोलताना सांगितलंय। तर दिवसभर हा खिचडीचा प्रसाद भाविकांसाठी सुरू राहणार असल्याचं देवस्थानच्या माध्यमातून सांगण्यात आले। अतिशय सुसज्ज पद्धतीचं मंदिर या देवस्थानच्या माध्यमातून तयार केले जाते। या विनामंडपाच्या कामाला भाविकांनी सरळ हाताने मदत करावी असं आव्हानही या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केले जाते। पहा.com साठी आळे। दिवसभराचं शेड्यूल कसं आहे? सकाळी महाआरती झाली असेल, त्यानंतर भक्तांची रीघ लागली आहे। किती भक्तगण दिवसभरात दर्शन घेतील? आज सकाळी साधारणतः या असलेल्या 12 बार्शीकरांमध्ये असलेले एकादशीचा मान ज्यांच्याकडे होता ते आदरणीय संजय सीताराम कुराडे, त्यांच्या समेत आमचे असलेले देवस्थानचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त मंडळ असेल, पायी पालखी सोहळ्याची मंडळी ते पंढरपूर या ठिकाणी आपल्या आळे धर्मशाळेमध्ये गेलेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरोहित काकांच्या मंत्रोपचाराने अभिषेक आणि महाआरती संपन्न झाली। आणि आता आपण पाहतोय की साधारणतः पाऊस जरी असला
तरी हजारो वारकरी या निमित्तानं दर्शन वारीमध्ये येत आहेत. पठारबाग असेल, तुमचा पारनेर तालुका, संगमनेर, अकोला नव्हे, हे बाजूचे तालुके नव्हे तर महाराष्ट्रातील पतलावरती जे वारकरी आहे, वारकरी होणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही पाहताय की या वारीमध्ये वारकरी होणं सगळ्या संसारावरती शुद्धीपत्र ठेवून खरं तर हे वारकरी माऊलींच्या, तुकोबारायांच्या आणि विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. साधारणतः इथे लाखभर लोकांची अपेक्षा आहे आम्हाला की लाखभर लोक आज दिवसभरामध्ये दर्शन घेऊन या ठिकाणी जातील. जीवनभाऊ, खरं तर अतिशय सुंदर सभामंडपाचं, विनामंडपाचं काम सुरू आहे. भक्तांचा मदतीचा ओघही तितकाच मोठा आहे. मात्र अनेकांच्या हात लागल्याशिवाय हा जगन्नाथाचा रथ पूर्ण होणार नाही आहे. काय आव्हान कराल? नक्कीच आव्हान आम्ही याप्रमाणे करतो की जेव्हापासून आपण हा परिसर पाहत आहे, याचं चाललेलं सुशोभीकरण, या ठिकाणचे असलेले विविध विकास कामं, ब वर्ग तीर्थक्षेत्र महाराष्ट्र राज्याचा 2016-17 मिळाला आणि 2016-17 2 कोटी रुपये आपल्याला ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भेटले. त्या माध्यमातून आपण पुरुष भक्त भवन, महिला भक्त भवन आणि रिटर्निंग वॉलचं काम केलं. आज आपण पाहतोय का जो बाजूचा ओव्हर आहे त्याच्यामध्ये ते 2 कोटीचं काम झालं. आत्ता नव्याने 3 कोटी रुपये ब वर्ग तीर्थक्षेत्रातून मंजूर करून आले. 2 कोटी रुपये पर्यटन विकासमधून 2 कोटी रुपये आणि आशाताईच्या माध्यमातून 40 लक्ष रुपये विळंगुळा केंद्रासाठी, अशी 5 कोटी 40 लक्ष रुपयाची कामं व त्याचं टेंडर प्रोसेस वगैरे सगळी कामांची प्रोसेस झालेली आहे. त्याचा नारळसुद्धा आदरणीय या राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते फोडण्यात पण आलं आहे. त्याचं काम पाऊस असल्यामुळे त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. आत्ताच नव्याने आदरणीय या तालुक्याचे आमदार आदरणीय किल्ले शिवनेचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून 60 लक्ष रुपयाचा साकवचं पूल आपण पाहतोय की बाजूला जो ओढा आहे त्याच्यामध्ये 60 लक्ष रुपयाचं त्या ठिकाणी काम होणार आहे. आणि आता आपण ज्या विनामंडपामध्ये उभे आहोत त्या विनामंडपाचं काम हे नांदेड देगलूर या ठिकाणचा असलेला दगड आहे. त्या दगडावरती खरं तर पूर्णपणे त्याच्या असलेल्या लॅबच्या टेस्ट असतील त्या केल्यानंतरच त्याच्यावरती डिझाईन काढलं जातं. त्याच्यात जर थोडा महाराष्ट्रातलं हे एकमेव तीर्थक्षेत्र आहे की ते 12 महिने 24 तास विना असतो. हो नक्कीच, का त्याच्यामध्ये गुरुमाऊलींनी दत्तरायाचे स्वामींचे जे गुरुमाऊली आहेत त्यांनी सुद्धा आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, बाबा महाराज सातारकरांनी सांगितले, आदरणीय नामदेव महाराज शास्त्रींनी सांगितले, म्हणजे जी मोठी मांडी आळी ते सुद्धा आपल्या प्रवचना कीर्तनामध्ये सांगतात की एकमेव अशी जी सेवा आहे ती या ठिकाणी 24 तास अखंड विना तो जो चालतो तो या ठिकाणी माऊलींच्या महाद्वारामध्ये चालतो. आजही तुम्ही पाहता असाल तर तो विनाचं काम हे अविरतपणे त्या ठिकाणी चालू आहे. हे भव्य दिव्य स्वरूपाचं जे विनामंडपाचं काम हे साधारणतः 4 ते 5 कोटीचं काम आणि आतलं इंटेरियर 2 ते 3 कोटीचं, असं एकूण मिळून 7 ते 8 कोटीचं हे भव्य दिव्य स्वरूपाचं काम आहे. मी येणाऱ्या भाविक भक्तांना हीच विनंती करेन की आपल्या असलेल्या देणगीच्या माध्यमातून, असलेल्या ग्रामस्थांच्या करगुटा वर्गणीच्या माध्यमातून आम्ही हे विनामंडपाचं भव्य दिव्य स्वरूपाचं काम हे यशस्वीरित्या संपन्न करत आहोत. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही सगळे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ मंडळींची असणार आहे. पण तुम्ही फुलाची पाकळी म्हणून जी देणगी स्वरूपाचं आम्हाला या ठिकाणी देणगी देतात, याच देणगीतून ही असलेली विविध विकास कामं पाहायला भेटत आहे. तुम्ही जर पाहायला गेलं तर जी जुन्या पद्धतीची जुनी अहिल्यादेवींच्या काळातील जी बारव आहे त्या बारवेचं काम सुद्धा त्या ठिकाणी आम्ही नव्याने काम चालू केले. जिची दगडांची पडझड झाली आहे ती नव्याने बांधून पुन्हा एकदा ती बारव लोकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आम्ही करणार आहोत. अशी विविध विकास कामं या परिसरामध्ये चालू आहेत. नक्कीच आपल्या माध्यमातून आम्ही वारकऱ्यांना, भाविक भक्तांना, ग्रामस्थांना विनंती करतो की फुलाची पाकळी आपण या असलेल्या देवस्थानांना नक्कीच द्या आणि चालू असलेली विविध विकास कामं ही लवकरात लवकर पूर्ण होऊन भव्य दिव्य स्वरूपाचं आपलं असलेलं श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज देवस्थान तस वेदपणित रेडा समाधी ब वर्ग महाराष्ट्र शासनाचा तीर्थदर्जा हे अतिशय उंचीवरती जाईल अशी अपेक्षा नक्कीच आपल्याकडनं बाळगतो. नक्कीच भाऊ, आज सकाळपासून जी भक्तांची रीग लागली त्याचं सगळं नियोजन करताना काही अकॅडमीची मुलं, NCCची मुलं पाहायला मिळतात. ते नियोजन कसं आहे आणि आलेल्या भक्तांसाठी प्रसादाची वगैरे अशी काही व्यवस्था आपण केली का? नक्कीच रामकृष्ण साहेब, जर बघाल तुम्ही तर आपल्या ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे जे NCCचे जे कॅन्डिडेट आहेत, जे असे 60 विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही बघाल तर दर्शन रांगेचं, बाहेर पार्किंगचं किंवा येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं कसं व्यवस्थित दर्शन होईल याचं या ठिकाणी नियोजन बघतात आहे. त्याचप्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत आणि आपण काही पोलीस मित्रसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून पार्किंगचं, येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या वाहनाचं पण व्यवस्थित पार्किंग होईल. आणि जर बघाल तर अतिशय सुटसुटीत पद्धतीचं हे दर्शन रांगेचं नियोजन खरं तर या NCCचे कॅन्डिडेट असतील किंवा पोलीस मित्र असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील यांच्या मार्फत या ठिकाणी केलं जातं.
आणि येणारा प्रत्येक भाविक अतिशय नम्रपणे देवाचं दर्शन घेऊन बाहेर जात आहे। आणि तुम्ही बघाल तर या ठिकाणी सकाळपासूनच ही गर्दी सुरू आहे। सकाळी पावसाचं वातावरण असून देखील आपण बघाल तर ही गर्दी आहे आणि ही गर्दी अशी वाढत जाते। तर अतिशय सुटसुटीत हे नियोजन देवस्थानच्या वतीने तसेच पालखी विभागाच्या वतीने केलं जातं। सकाळी जर तुम्ही बघाल तर महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं। अन्नदाते 12 वार्षिक अन्नदाते असतात, त्यांच्या वतीने खिचडीचं नियोजन या ठिकाणी केलं जातं। आणि असे भरपूर अन्नदाते असतात की जे अन्नदान करण्यासाठी इथं बाहेर खिचडीचं नियोजन करत असतात। त्यामध्ये आपल्या आळेगावातील काही ग्रामस्थ असतील आणि मागच्या साईडला जर तुम्ही बघाल तर आपल्या कीर्तन मंडपाच्या तिथं खिचडीचं महाप्रसादाचं नियोजन केलं जातं। तर नक्कीच खरं तर अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करून आळे रेडेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं सुटसुटीत पद्धतीने भाविक भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी नियोजन केलेलं पाहायला मिळतंय। महान तीर्थक्षेत्र आहे, जो दर्जा पंढरपूरला आहे, जो दर्जा आळंदीला आहे, तोच दर्जा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या रेडा समाधीला देखील आहे। भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर आहेत, भाविक अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन घेत आहेत। देवस्थान ट्रस्ट असेल, गावातील सगळी मंडळी असतील, आळेपाटा पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल किंवा NCCचे सगळे कॅडेट असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आजचं हे नियोजन केलेलं आहे। भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळेल, खिचडीचा प्रसाद मिळेल याचं देखील अतिशय सुयोग्य नियोजन या देवस्थान ट्रस्टमार्फत केलेलं पाहायला मिळतं। रामकृष्ण।